तर सभेतील लोकांना पाणी देण्यासाठी महिला आल्या होत्या असं रवी राणा यांनी म्हटलेलं आहे। पाणी देण्यासाठी आलेल्या लोकांना मोबदला दिला असं रवी राणा यांनी म्हटलंय। रोहित पवारांनी केलेल्या आरोपांना रवी राणांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे। रोहित पवारांचा अभ्यास कमी असल्याचं देखील यावेळेला रवी राणा यांनी म्हटलंय। रोहित पवारांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे। सभेसाठी ज्या महिला आल्या त्यांना रोजाने पैसे दिलेले आहेत असा आरोप त्यांनी ट्विटच्या माध्यमातून तुमच्यावर केला आहे। कसं पाहता त्यांचे आरोप? रोहित पवारांचा अभ्यास कमी पडत आहे, कारण की अमरावतीमध्ये आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित शहाजी जेव्हा आले, आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आले होते, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते, यांच्या सभेला लाखोच्या संख्येने भीड उमडली। महिला मोठ्या प्रमाणात होत्या, पुरुष होते, बुजुर्ग होते, युवक होते, सगळे पूर्ण ताकदीनं लाखोच्या संख्येने सभेमध्ये आले। त्या सभेमध्ये पाणी पाजण्यासाठी आम्ही 50-100 महिला लावल्या होत्या। ऊन एवढी कडाक्याची होती की प्रत्येकाला पाणी पाजणे, निंबू पाणी देणे, पाणी देणे, लहान मुलं जे बाळ होते त्यांच्यासाठी व्यवस्था केली होती, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था होती, हॉस्पिटल गोळ्यांची व्यवस्था केली होती, नाश्त्याची व्यवस्था केली होती। जेव्हा लाखोच्या संख्येमध्ये महिला असतात, जनता असते, त्यांना त्यांच्या सुविधेसाठी काही लोक आपल्याला रोजंदारीवर लावावं लागते। पाणी पाजासाठी, शरबत पाजासाठी, काही प्रकारच्या काही अडचणी आल्या त्यांच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर काही 5-25 महिलांचे जे पाणी पाजायला ठेवल्या होत्या त्या महिलांचे विरोधकांनी व्हिडिओ घेतले, ते व्हिडिओ व्हायरल केले। आता मला हे विचारायचं रोहित पवारांना की एवढ्या कडाक्याच्या गरमीमध्ये जर त्या सभेमध्ये आलेल्या व्यक्तींना जर पाणी पाजासाठी महिला ठेवल्या नाही किंवा पुरुष ठेवले नाही, तर त्यांना पाणी कोण पाजणार आहे? रोहित पवार पाजणार आहे का येऊन? धातोंडे सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।